श्री स्वामी समर्थ. काल स्वामी समर्थ महाराज जरा उशिरा झोपलेले, तेव्हा त्यांना पहाटे उठायला थोडा उशीरच झाला. तरी पण स्वामींनी सर्व उरकून घेतले. त्या बाळाची वाट पाहत होते. इतक्यात तो बाळ येतो आणि स्वामींना म्हणतो की स्वामीराया, मी आज उशिरा नाही आलो का? स्वामी म्हणाले, बाळा तू आज लवकरच आलास. बाळ म्हणतो स्वामींना, स्वामीराया सांगा ना. स्वामी म्हणतात, ऐका बाळा, जेवढे एकट्याने संघर्ष कराल तेवढे ताकदवान राहाल. अजिबात कोणाच्या भरोशावर राहू नका. स्वतःची ढाल स्वतःच म्हणा आणि स्वतःच्या जोरावर तुमचे अस्तित्व उभे करा. बाळा, हे आम्ही सतत भक्तांना सांगत असतो. भक्तांनो, काळजी करून कधी संकट सुटणार नाही. नाम स्मरण करा आणि काळजीमुक्त व्हा. तसेच बाळा, भक्ती ही श्रीमंतीवर नाही तर मनाच्या शुद्धीवर अवलंबून असते. गरीब माणसाचे प्रेमाने केलेले दान, 2 शब्द ही देवाला प्रिय असतात. बाळा, हे लक्षात ठेव. बाळा, गुरुकृपा झाली की जीवनातील कितीही अशक्य कोडी असली तरी ती सहज सुटतात. त्यासाठी मनापासून गुरूंचे नामस्मरण केले पाहिजे. बाळा, कसे आहे की माहीत आहे, तुला जेव्हा आयुष्यामध्ये आनंद असतो तेव्हा अचानक काहीतरी आपल्या घरामध्ये वाईट संकट येते. पण तेव्हा घाबरून जायचे नसते. उलट आपण असे समजायचे की यात काहीतरी आपले चांगले होणार असते. स्वामी म्हणतात, बाळा, आपल्या मनासारखे कधी होते सांगू? जेव्हा आपल्यावर परमेश्वराची कृपा होते तेव्हा. पण त्यासाठी आपण थोडा संयम बाळगणे पण महत्त्वाचे असते. बाळा, काही लोक त्यांच्यावर संकट आले तरच देवाची भक्ती करतात. इतर वेळी देवाचे नाव सुद्धा घेत नसतात. पण बाळा, असे नाही करायचे. अरे, आपला करता करविता परमेश्वरच असतो. तो आपल्याला काय देतो ते ठरवूनच देत असतो. त्याच्या इच्छेविरुद्ध काहीच होत नसते. पण हे ज्याला कळते ना, तोच खरा देवाचा भक्त असतो आणि ज्याला कळत नाही तो अहंकारी असतो. बाळा, सर्व सूत्रे परमेश्वराच्या हातामध्ये असतात. स्वामी म्हणतात, बाळा, काही लोक काय बोलतात की मी हे काम केले म्हणून मला पैसे मिळाले. पण बाळा, त्या माणसांना काम करायला बळ कोण देते? परमेश्वरच ना. अरे, तुम्ही नुसते प्रयत्न करता, मेहनत करता, पण परमेश्वर तुमच्या हाताला इतके बळ देतो की ते काम जर कठीण असेल तर सहज सोपे करतो. बाळा, वाईट दिवस पण गरजेचे असतात. त्याशिवाय आयुष्यात चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही. तसेच बाळांनो, एकदम शांत काम केले ना तर कधीही अपयश येत नाही. स्वामी म्हणतात, परमेश्वरासाठी कोणीही कष्ट करू नका. कष्टाने साध्य होणारी ती वस्तू नव्हे, ती वस्तू सात्विक प्रेमाने साध्य होणारी असते. आणि प्रेमामध्ये झालेले कष्ट मनुष्य झटकन विसरून जातो. भक्तांनो, तुम्ही परमेश्वराच्या प्रेमाने आनंदाने भरून जा. आपापसात प्रेम वाढवा, म्हणजे मग सर्व जग आनंदमय व प्रेममय दिसू लागेल. तसेच बाळा, मंदिरात जावे तेव्हा फक्त श्रद्धा आणि शांत मन घेऊन जावे. कारण देव भावनेला ओळखतो, शब्दांना नाही. बाळा, तुला समजले का? तेव्हा तो बाळ म्हणतो, होय स्वामीराया. स्वामी म्हणतात, प्रत्येक भक्ताला मी सांगत असतो की तुम्ही स्वतःला असे घडवा की ज्या व्यक्तीच्या जवळ आपण आहोत त्याला अभिमान वाटला पाहिजे आणि ज्या व्यक्तीच्या जवळ आपण नाही त्याला पश्चाताप वाटला पाहिजे. तसेच बाळांनो, नशिबापेक्षा जास्त देवावर तुम्ही विश्वास ठेवायला शिका. स्वामी म्हणतात, कोणत्याच गोष्टीची चिंता करत बसू नका. कारण नशिबापेक्षा जास्त आणि वेळेच्या अगोदर काहीच मिळत नसते. जेव्हा नशीब आणि वेळ दोन्हींची वेळ येईल तेव्हा विचार न केलेल्या गोष्टी पण आपोआप मिळतात. बाळा, आमचा भक्त कधीच एकटा नसतो. त्याच्या पाठीमागे ब्रह्मांड उभी असते, हे लक्षात ठेव. स्वामी म्हणतात, बाळा, गुरु कधीही करावा लागत नाही. जन्मोजन्मी आपल्या सोबतच असतात. फक्त आपल्यातील शिष्य जागा होणे हे गरजेचे असते, इतकेच. तेव्हा तो बाळ स्वामीला म्हणतो की स्वामीराया, आयुष्यात
प्रत्येक वळणावर आम्हाला योग्य मार्ग दाखवणारे आमचे गुरु स्वामीराया आम्हाला आशीर्वाद म्हणून बाकी काहीच नको, फक्त तुमचे आशीर्वाद असेच पाठीशी आयुष्यभर राहू द्या. तेव्हा स्वामी म्हणतात, बाळा, आमचे आशीर्वाद तुमच्या सदैव पाठीशी आहेत, काळजी करू नका. स्वामी म्हणतात, बाळा ऐका, जर तुमच्या मनात समाधान नसेल तर जगातील कोणतीही गोष्ट तुम्हाला आनंदी करू शकत नाही, हे फक्त लक्षात ठेवा. बाळा, वेळ लागते पण काहीतरी चांगले होणार असते, कारण माणसाची वेळ आणि दिवस खराब होत असतात. आयुष्य नाही, फक्त संयम ठेवून परमेश्वराची उपासना करणे इतकेच. स्वामी म्हणतात, बाळा, तुमच्या होणाऱ्या निंदेकडे तुम्ही पूर्णपणे दुर्लक्ष करा. तुम्ही जर त्यांच्या प्रत्येक बोलण्याचे उत्तर देत बसाल तर तुमचा मोलाचा वेळ तुम्ही वाया घालवत बसाल. लोकांना त्यांचे काम करू दे, तुम्ही तुमचे काम करत राहा. बाळा, असे मी प्रत्येक भक्तांना सांगत असतो. बाळांनो, खूप मोठे व्हा. जगाने पण सावली देणाऱ्या झाडाला आणि आधार देणाऱ्या माणसाला कधीच विसरू नका. तसेच बाळांनो, तुमचे पुढे काय होईल ह्या भीतीला मनातून काढून टाका. आम्ही तुमचा भूतकाळ सांभाळायला आहोत, आम्हीच तुमचे भविष्यही सांभाळू. तुमची काळजी घेण्यासाठी आम्ही आहोत. तुमच्या जीवनाची कथा आम्हीच लिहून ठेवली आहे, फक्त आमच्यावर विश्वास ठेवा. लगेच स्वामी म्हणतात, बाळा, आज तुला घरी जायला खूप उशीर झाला असे नाही का तुला वाटत? तो बाळ म्हणतो, स्वामीराया, हो, माझ्या लक्षातच नाही आले. खरेच स्वामीराया, मी इतका तल्लीन होतो ऐकण्यात. स्वामी म्हणतात, बाळा, आता घरी जा आणि शांतपणे जाऊन झोप.